दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या गुरुप्रसाद इस्टेट एम्पायरच्या एजंटला पोलिसांनी अटक केली। विजय विनायक सूर्यवंशी असे त्या एजंटचे नाव आहे। प्रकाश अर्जुन शिंदे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सूर्यवंशी हा गुरुप्रसाद इस्टेट एम्पायर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एजंट असून या कंपनीचे पिंपरी परिसरातील मोरवाडी येथील महालक्ष्मी हाईट्समध्ये कार्यालय आहे। कंपनीने गुंतवणुकीसंदर्भात जस्ट डायलवर जाहिरात दिली। त्यामध्ये जो कोणी गुरुप्रसाद इस्टेट एम्पायर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवेल त्यास 4 वर्षांनी दुप्पट रक्कम मिळेल आणि त्या बदल्यात गुंतवणूकदारास कंपनीच्या वतीने 2000 स्क्वेअर फूट जागा 50 रुपये दराने मिळेल। ती जागा लातूर आणि नांदेड भागात दिली जाईल असे सांगण्यात आले होते। आरोपी सूर्यवंशीने दिनांक 26 जुलै रोजी फिर्यादी शिंदे यांची प्रभात रस्त्यावरील स्नेहा हॉटेलमध्ये भेट घेतली। त्यावेळी शिंदे यांनी त्याला 1 लाख रुपयांचा धनादेश दिला। आरोपीने धनादेश कंपनीच्या खात्यात जमा केला, मात्र तारण म्हणून कोठेही जागा न देता फिर्यादी आणि इतरांची फसवणूक केली आहे। त्यामुळे आरोपी आणि गुरुप्रसादच्या इतर संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 3 सप्टेंबर रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर आरोपी सूर्यवंशीला अटक करण्यात आली। आरोपी सूर्यवंशीला डेक्कन पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले। आरोपींनी इतर नागरिकांची केलेल्या फसवणुकीची माहिती घ्यावयाची असल्याने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकार पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली। न्यायालयाने आरोपी सूर्यवंशीला दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। गुरुप्रसाद इस्टेट एम्पायर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय राज्यभर असून गुन्ह्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। कोल्हापूर, सांगली, जळगाव येथे देखील कंपनीने थाटात कार्यालये सुरू केली आहेत। गुन्ह्याची व्याप्ती पाहूनच न्यायालयाने आरोपी सूर्यवंशीला दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी PCR 7 दिवसाचा मागितला होता। याच्यामध्ये हा जो प्रस्तुतचा विजय सूर्यवंशी हा जो आरोपी आहे हा त्या कंपनीचा फक्त एक प्रतिनिधी आहे। तर त्या संदर्भातला जो अधिक तपास जो आहे त्या ग्राउंडवर पोलिसांनी PCRचा रिपोर्ट दिलेला होता। याच्यामधली जी काही फसवणुकीची रक्कम आहे किंवा इतर कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का किंवा त्याचा वेअर अबाउट जे आहेत ते फक्त ह्याच आरोपीला माहिती असण्याची शक्यता असल्याकारणे त्या ग्राउंडवर पोलिसांचा PCRचा रिपोर्ट होता आणि मेहरबान कोर्टाने जे काही ग्राउंड मेन्शन केले होते ते कन्सिडर करून आरोपीला 16 पर्यंत पोलीस कस्टडीचे आदेश केलेले आहेत। नाही, अद्याप तरी तपास बाकी असल्याकारणे याविषयी काय सांगता येणार नाही फारसं, परंतु हा एक फक्त प्रतिनिधी आहे आणि ह्यांनी जे काही फिर्यादीकडून वगैरे पैसे ह्यांनीच रिसिव्ह केलेले आहेत। त्यामुळे ह्याचा रोल अजून तपासात असल्याकारणाने त्या संदर्भातला अधिक तपास करायचा आहे। त्याच ग्राउंडवर मेहरबान कोर्टाने PCRचा आदेश केलेले आहेत। आपण आपल्या पुढच्या कारवाईसाठी किंवा माहिती घेण्यासाठी आरोपीची PCRच मागितलं होतं। त्यानुसार माननीय मेहरबान साहेबांनी आपल्याला तपासकामी आरोपी आम्ही ताब्यात देऊन किंवा जी व्यक्ती ताब्यात आहे त्यांना आमचा PCR दिलेला आहे। जसं काही तपास पुढे जाईल किंवा जसे डॉक्युमेंट हातामध्ये येईल त्यानुसार दोषी कोण आहे किंवा कारवाई काय ती सगळे चित्र स्पष्ट होईल। फक्त जो काही तपास झाला त्या तपासानंतर याच्याबद्दल बोलणं सोयीस्कर होईल। थँक्यू।